हॅलो स्टुडंट, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपण स्टार्ट करणार आहोत इलिप्स हा टॉपिक, जो कोनिक सेक्शनचा जो टॉपिक आहे 11वीच्या विद्यार्थ्यांना खूप अवघड जातो म्हणताय. बघूया काय अवघड आहे यामध्ये. अरे इलिप्स सारखा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपला टॉपिक, म्हणजे यासारखा कोणता टॉपिक नाही आहे. तर हा एवढा इझी आहे, एवढा इझी करून तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या 11वीच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा टॉपिक नेमका काय झालाय, इथून मागे शेड्यूल नव्हता, पण तो शेड्यूल आल्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक करणं गरजेचं आहे आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना करणंच आहे. त्यामुळे हा एकदम बारकाईने लक्ष देऊन काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, जेणेकरून काय होईल, आपला हा टॉपिक क्लिअर होईल आणि सीईटीचा आपला एमसीक्यू फिक्स होऊन जाईल. तर चला या टॉपिक समजून घेऊन जा. चला आज बघूया इलिप्स नक्की काय आहे बाबांनो. चला इलिप्सचं सगळ्यात पहिले तुमच्यासमोर मी इक्वेशन ठेवले विद्यार्थी मित्रांनो. x2/a² प्लस y2/b² इलिप्स आलं, हे तुमच्या समोर आलं पाहिजे, डोक्यात आलं पाहिजे. आता इलिप्स म्हटल्यानंतर बघा, मी तुमच्याकडे एक शेप ड्रॉ केलेला आहे, जो इलिप्सचा शेप आहे. आणि हा जो शेप आहे कोणता, तर हा आहे हॉरिझॉन्टल इलिप्स. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा पसरलेला असं म्हणूया आपण. आडवा पसरलेला म्हणजे काय होतंय, यात डायमीटर कोणत्या साइडला जास्त आहे. तर डायमीटर जर बघा, ते सगळ्यात जास्त कोणत्या साइडला आहे बघा, x ऍक्सिस. y ऍक्सिस वर छोटी आहे बघा, तुम्ही रेडियस काउंट करा बघा, कोणती जास्त येईल, x ऍक्सिस वर, y वर कमी येईल. म्हणून याला म्हणतात कोणता, हॉरिझॉन्टल, आडवा जास्त आहे आणि उभा कमी आहे. अजून दुसरा इलिप्स सुद्धा असतो व्हर्टिकल, त्या उलट असतं. हा इलिप्स आडवा असणार म्हणजे उभा होणार, म्हणजे तो काय होणार, व्हर्टिकल इलिप्स म्हणजे जो उभा असेल. तर असो आपण एक इलिप्स प्रॉपर समजून घेऊया. आता यामध्ये बघा, तुम्हाला हे जे इलिप्सचं इक्वेशन दिलंय x2/a² म्हणजे काय, की x ऍक्सिस वर ती रेडियस जी आहे ती किती, a एवढी असणार, म्हणजे व्हर्टायसेल बघा, ओरिजिन पासून इथपर्यंत जो आहे याला पॉइंट आपण a म्हणूया आणि या साइडचा जो पॉइंट त्याला a' म्हणूया. मग a चे कोऑर्डिनेट्स काय, तर a चे कोऑर्डिनेट्स बघा, ओरिजिन पासून a पर्यंत डिस्टन्स त्यांनी सांगितलं a आहे. मग इथपर्यंत अंतर जर a असेल तर याचे a चे कोऑर्डिनेट्स येणार आपले 1,0. 1,0 का बरं, कारण x ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट 0 असतो, हे आपल्याला माहिती आहे. तसंच हा पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे म्हणून पॉझिटिव्ह a. तेवढंच अंतर बघा इकडे पण आहे, म्हणून a' याचे कोऑर्डिनेट्स काय असणार, पण निगेटिव्ह x ऍक्सिस असल्यामुळे -a, y कोऑर्डिनेट 0 असतो, कारण x ऍक्सिस आहे. तर y ऍक्सिस वर या, इथे सुद्धा व्हर्टायसेस आहेत. y ऍक्सिस वर याला आपण b पॉइंट म्हणूया आणि हा खाली असतो तो b' म्हणूया. b चे कोऑर्डिनेट्स काय रे, तर b चे कोऑर्डिनेट्स बघा, तर y ऍक्सिस वर आहे, y ऍक्सिस वरती बघा y/b, म्हणजे y ऍक्सिस ची जी लेंथ आहे b एवढी आहे. तर पण y ऍक्सिस वरती x कोऑर्डिनेट 0 असतो आणि y कोऑर्डिनेट आपला b आहे, म्हणून 0,b. आणि खाली b' जर घेत असाल तर y ऍक्सिस पुन्हा x कोऑर्डिनेट 0 असतो आणि हा निगेटिव्ह y ऍक्सिस असल्यामुळे इथे पॉझिटिव्ह b च्या ऐवजी काय येणार, -b. मग झालं बघा, आपले फॉर्म्युले तयार झाले. काय फॉर्म्युले पाठांतर करायची गरज नसते. काय बघा फॉर्म्युले, a' आणि b याला म्हणतात व्हर्टायसेस ऑफ द इलिप्स. हेच फॉर्म्युले आहेत. चला एक एक फॉर्म्युला पुढे पुढे आपण शिकत जाऊया. आता पुढचा, जसा सर्कलला सेंटर असतो तसा याला सर्कलला काय असतो, आपला इलिप्सला असतो फोकस. फोकस म्हणजे काय, हे बघा मी तुम्हाला ड्रॉ केली एक लाईन, इकडे एक लाईन ड्रॉ केली आहे. यामध्ये काय होतंय की हे जे ड्रॉ केलं याला म्हणतात बघा, हा डायमीटर नसून याला लॅटस रेक्टम म्हणतात बघा. इलिप्सची लँग्वेज आहे, याला जे म्हटलं जाईल ते काय समजा, लॅटस रेक्टम. काय म्हणायचंय, लॅटस रेक्टम. जसा हा पहिला लॅटस रेक्टम, इकडे एक आहे, याला दुसरा लॅटस रेक्टम म्हणू शकता. आणि या लॅटस रेक्टमचे कोऑर्डिनेट जर आपण याला l आणि याला l' असं नाव देऊया, आणि इकडे पण दुसरा लॅटस रेक्टम आहे, याला p आणि p' म्हणूया. आता लॅटस रेक्टमने जिथं x ऍक्सिसला कट केलंय त्याला फोकस म्हणतात. म्हणजे हा तुमचा जो इथला पॉइंट असणार हा फोकस असेल, आणि फोकसचे कोऑर्डिनेट आता आपण सांगूया. फोकस डिफाइन करतात s ने. हा इकडचा फोकस असेल तर याला s' म्हणा. इथे प्रत्येक गोष्टी दोनदा मिळते, दोनदा आपल्याला मिळतात. फोकस s'. आता या फोकसचे कोऑर्डिनेट्स काय, हा प्रश्न आहे. आता तर लक्षात घ्या, ओरिजिन पासून व्हर्टायसेस जो a व्हर्टेक्स आहे हे अंतर a एवढं आहे. तर या a पेक्षा हे अंतर, s चा अंतर o पासून कमी असणार का जास्त असणार. तर तुम्ही जर पाहिलं असेल तर OA हे अंतर जास्त आहे, OS हे लहान आहे. तर मला अंतर कमी करायचं आहे. कमी करण्यासाठी आपल्यासाठी एक टॉपिक आलाय जो इसेंट्रिसिटी नावाचा कन्सेप्ट पुढे येतो आणि समोर तयार होते बघा आपले काय रे, एक फोकस तयार होतो. काय बघा म्हटलं तुम्हाला, इसेंट्रिसिटी बघा. तर काय आहे इसेंट्रिसिटी आहे इसेंट्रिसिटी
बघा इसेंट्रिसिटी काय आहे, तर इसेंट्रिसिटी डिफाइन केला जातो e व्हेरिएबलने आणि इसेंट्रिसिटी जी असणार e ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असणार का, कारण इसेंट्रिसिटी बघा तुम्हाला डिस्टन्स कमी करायचे वाढवायचं नाहीये, कमी करायचं असेल तर 1 पेक्षा लहान, वाढवायचं असेल तर 1 पेक्षा मोठा डिस्टन्स असणार आहे, म्हणून इथे e ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आहे. सो आता काय करा, मग इसेंट्रिसिटी कशी डिफाइन केली जाते बघा. समजा इथे अंतर तुमचं ओरिजिन पासून यापर्यंत 10 असेल, a चं अंतर म्हटलं 10 आहे. आता तुम्हाला किती आतमध्ये यायचे माहित नाहीये, मग e ठरवून देणार तुम्हाला किती आत आहे. समजा e ची व्हॅल्यू 1/2 असेल, 1/2 असेल तर बघा 10 ला या e ने दोघांना मल्टिप्लिकेशन करून घ्या, a e म्हणजे 10 into हाफ जर केला तर 2 5 10 आपला अंतर 5 येत आहे. याचा अर्थ तुमचा जो फोकस आहे तो आतमध्ये येणार 5 पर्यंत. ते डिपेंड कशामुळे कळालं किती आतमध्ये आलंय, कारण डिपेंड होतं इसेंट्रिसिटीवर. यासाठी e ची व्हॅल्यू हाफ आहे तर हाफ आत यावं लागेल. e ची व्हॅल्यू वर जेवढी कमी तेवढं अंतर आतमध्ये येणार आहे. सो पण e कसं ठरवणार किती कमी किती जास्त, तर ते आपण बघूया बघा. इसेंट्रिसिटी काढण्याचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे की E इन स्क्वेअर रूट. आता इथे महत्त्वाचा पार्ट आहे बघा तुमचा a आणि b. आता तुम्हाला मी आता सांगितलं a मोठा का b मोठा. a हा ओरिजिन पासून इथपर्यंत अंतर a चा, इथे ओरिजिन पासून इथपर्यंत अंतर b चा. त्यात मोठा कोण दिसतोय, तर a मोठा आहे आपला b पेक्षा, कारण x ऍक्सिस वरचं अंतर मोठं आहे, तर मेजर ऍक्सिस म्हणतो त्याला, याला बोलतो आपण मेजर ऍक्सिस, हा मायनर ऍक्सिस. सो मग a मोठा असल्यामुळे जो मोठा असेल त्या मोठ्यामधून छोट्या टर्म मायनस करायची, म्हणजे a² - b² आणि डिवाइड बाय त्या a चा स्क्वेअर रूट खाली घेतलं जाईल आणि याने तुम्हाला मिळून जाणार ती म्हणजे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू. तर म्हणजे फॉर्म्युला आपल्या समोर e कसं मिळणार मी आता सांगितलं बघा, a² आणि b² सबट्रॅक्शन करा डिवाइड बाय a झालं. e माहित झालं की या e ने याला मल्टिप्लाय करा a ला, झालं बघा a into e म्हणजे ae, 0 हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस. इकडच्या फोकसचे कोऑर्डिनेट्स काय येणार, ते पॉझिटिव्ह ae आहे, हा फक्त निगेटिव्ह येणार कारण निगेटिव्ह x ऍक्सिस आहे, -a, 0. आता फोकस पण माहित आहे तुम्हाला, दोन आहे मला फोकाय म्हणतात. फॉर्म्युला तुमच्या समोर रेडी केले बघा, फक्त या a ला e ने मल्टिप्लाय केले जो आपण e शोधलाय, बस त्याने आपला फोकस तयार झाला. आता फोकस मधून जी लाईन जाते त्या लाईनला काय म्हणतात म्हटलं आपण, लॅटस रेक्टम. आता लॅटस रेक्टमचे एल आणि एल डॅश काय आहेत, एंड पॉइंट्स. ते एंड पॉइंट कडा म्हणतात. तर एंड पॉइंट्स कसे तयार झाले ते पण पहा. बघा आता हा एल पॉइंट आहे इथे, याचा एक्स कोऑर्डिनेट किती बघा, इथे बघा किती दिसतोय a. मग हा a आपण इथे घेतला आणि y कोऑर्डिनेट काय, तर y कोऑर्डिनेट बघा इथे, तो y कोऑर्डिनेट इथे माहित नाही आपल्याला किती आहे, म्हणून एक काम केलं गेलं की हा हे जो पॉइंट आहे हा इलिप्स वरचा पॉइंट आहे आणि इलिप्सचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. मग यामध्ये हे x कोऑर्डिनेट जर a x चा जागेवर a टाकला तर y ची व्हॅल्यू निघून येते. ती काय निघून येते, तर ती निघून येते बघा b²/a. आता एकदम डिटेल सॉल्व करून दाखवत नाही पण फॉर्म्युला पण पोहोचून देतो बघा मी, b²/a. हा झाला जो वरती पॉइंट तोच खाली घ्या. l' काय ना, x कोऑर्डिनेट a, y कोऑर्डिनेट b²/a. इकडे पण तेच पॉइंट घेणार आपण बघा, इथे पेज वन a b²/a, a b²/a. फक्त चेंज काय करायचं मला आता, की क्वाड्रंट नुसार साइन द्या. पहिला क्वाड्रंट साइन असतात प्लस प्लस, दुसरा क्वाड्रंट साइन असतात बघा मायनस प्लस, तिसरा क्वाड्रंट साइन असतात मायनस मायनस आणि चौथा क्वाड्रंट साइन असतात प्लस मायनस. झालं आपल्या समोर पॉइंट रेडी आहे जे आहे एंड पॉइंट्स ऑफ लॅटिस रेक्टम. मग नेक्स्ट एक टॉपिक वाढत चालला, तुमचा ओरिजिन झाला, व्हर्टायसेस झाले, त्यानंतर आता फोकसचे कोऑर्डिनेट झाले आणि एंड पॉइंट्स ऑफ लॅटिस रेक्टम पण झाले. आता तुम्हाला विचारलं काय करायचं आहे बघा, काय फाइंड द लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. लॅटिस रेक्टमची लेंथ काय, म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ किती आहे. मग लेंथ कशी काढणार तुम्ही, तर लेंथ बघा आता कशी काढतो बघा, लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम शॉर्ट फॉर्म याला म्हटलं तरी चालेल. ती लेंथ कशी फाइंड केली जाईल बघा, ओरिजिन पासून आपले फोकस पासून वर जेवढे वरती अंतर आहे तेवढे अंतर खाली आहे. मग किती अंतरावर आहे वरती, तर ओरिजिन पासून वरती आपल्या फोकस पासून वरती बघा y कोऑर्डिनेट, हे अंतर म्हणजे y ऍक्सिस वरती इथे जेवढं अंतर असेल तेवढं इथे दिसतंय आणि हा म्हणजे कोण y कोऑर्डिनेट म्हणजे किती b²/a. मग वरती b²/a बघा, वरती b²/a आणि खाली सुद्धा किती अंतर असणार तेवढं b²/a. b²/a पॉझिटिव्ह, कारण हा निगेटिव्ह काय असतो कोऑर्डिनेट असतो लेंथ नेवर बी निगेटिव्ह. सो दोघांची ऍडिशन करा, b² प्लस b²/a हे झाले b² प्लस b² 2b²/a झाले बघा लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. तुम्हाला फॉर्म्युला बघा पाठ करायचे नाही, मी पण लॉजिकल दाखवून देतोय कसे कसे तयार झालेले बघा.
हा आहे आपला फॉर्म्युला लेंथ ऑफ डायरेक्ट सेक्शनचा 2b²/a. त्यानंतर आता काय विचारलं तुम्हाला अजून विचारतं की डिस्टन्स बिटवीन फोकाय. बघा डिस्टन्स बिटवीन फोकाय. फोकाय म्हटलं डिस्टन्स काय सांगा म्हणताय. आधी बघा ओरिजिन पासून फोकसचं अंतर किती आहे बघा a आणि इकडे पण किती आहे -a. पण डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह मग ae प्लस ae किती होणार आपला डिस्टन्स 2ae. हे झालं डिस्टन्स बिटवीन फोकाय. अजून काय विचारतात आपल्याला बघा तर डिस्टन्स बिटवीन फोकाय नंतर डायरेक्ट्रिक्स नावाचे कन्सेप्ट आहे ते ड्रॉ करूया. हे बघा आपली कोण आहे नॅव्हिगेटर सेक्टर. त्याला जी पॅरलल असते त्याला म्हणतात बघा पॅरलल म्हणजे बघा कशी ओरिजिन जेवढ्या a पासून आतमध्ये अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर बाहेर जा आणि त्या अंतरावर जे लाईन असणार त्या लाईनला म्हणतात बघा डायरेक्ट्रिक्स. जशी तिकडे आहे तसेच इकडे सुद्धा असते बघा. म्हटलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट दोनदा आहे. सो बघा येथे आतमध्ये आले बघा प्लस आता इथे काय होतं तुम्हाला अंतर कमी करायचं होतं फोकसला पण इथे अंतर तुम्हाला वाढवायचं आहे म्हणून तुम्ही a ला काय केलं e ने मल्टिप्लाय केलं कमी करण्यासाठी. आता बाहेर डिस्टन्स वाढवायचं असेल तर e ने मल्टिप्लाय करण्याच्या अपोजिट काय करायचं तुम्हाला डिवाइड करावं लागेल. आणि लाईनचं इक्वेशन काय तर x x म्हणून जाते म्हणून x a आहे तर तसा पण e ने मल्टिप्लाय नाही काय करावं लागेल डिवाइड म्हणजे तुमचा डिस्टन्स वाढेल. झालं इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. हे पॉझिटिव्ह a बाय e इकडे येणार तुमचा x -a/e निगेटिव्ह x ऍक्सिस. मला वाटतं एकदम फॉर्म्युला रेडी झालाय. सगळं स्ट्रक्चर तुमच्यासमोर मांडलेली एक ना एक फॉर्म्युला दाखवून दिलाय. आता उरलं काय आता झालं जसं डिस्टन्स बिटवीन फोकस झालं डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस पण विचारले जातात ते पण काय असं बघायचं डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस. प्रत्येक टॉपिक एक समजून घ्या. जर काही कळत नसेल कमेंट करा मेसेज करा काय करायचं सांगा मला मी तुमचं क्लिअर करेल. कारण मी एकदम डीप मध्ये सांगतोय एवढं फोडून कोणी सांगणार नाही बघा. कारण एक ना एक फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतोय मी. तर काय फॉर्म्युला पाठ केल्याने होणार नाही. कन्सेप्ट डोक्यात ठेवा. बघा काय म्हणतात डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस. तेव्हा डायरेक्ट्रिक्स ओरिजिन पासून तर ही डायरेक्ट्री तुमची किती अंतरावर आहे a/e आणि ओरिजिन पासून ही डायरेक्ट्री किती अंतरावर आहे ही सुद्धा पण -a/e डिस्टन्स निगेटिव्ह नसतं. मग तिकडे डिस्टन्स a/e इकडे डिस्टन्स a/e a/e प्लस a/e किती होणार बघा a/e प्लस a/e ऍडिशन करा a प्लस a काय होणार आहे 2a/e. झालं बघा डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस हा आपला फॉर्म्युला आहे. झालं सगळे मार्क्स तुम्ही क्लासमध्ये तुमच्यासोबत फॉर्म्युला दिले. अजून एक असतो का मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस त्याची पण नेक्स्ट दाखवून देतो. म्हणजे कोणताही फॉर्म्युला उरलेला नाही. मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस major axis and minor axis. बघा मेजर ऍक्सिस ची लेंथ काय असते तर लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस म्हणजे बघा ओरिजिन आपला जो इलिप्स आहे इलिप्स मॅक्सिमम कोणत्या साइडला आहे डायमीटर बघा कोणती मोठी आहे x ऍक्सिस वर जास्त आहे. मग ओरिजिन पासून a पर्यंत अंतर a आणि ओरिजिन पासून इकडे पण अंतर a मग a a अंतर किती होणार तुमचं 2a. तसंच मायनर ऍक्सिस म्हणजे y ऍक्सिस वरचं अंतर ओरिजिन पासून वरचं अंतर b ओरिजिन पासून खालचं अंतर पण b b 2b हे झालं तुमचं मायनर ऍक्सिस. जरा लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस लेंथ ऑफ मेजर मायनर ऍक्सिस लेंथ ऑफ लॅटिट्यूड झाला डिस्टन्स बिटवीन फोकाय झाले डायरेक्ट ऍक्सिस झाले एंड पॉइंट्स पण झाले. तर चला हे झाले तुमचे मेन फॉर्म्युले कशाचे इलिप्सचे. आता तुम्हाला मी काय करतो चार्ट दाखवून देतो हे जो दोन्ही इलिप्सचे जे मेन फॉर्म्युले आहेत प्रॉपर मांडून देतो तुमच्या समोर बघा. चेक करा हे बघा तुमचे प्रॉपर फॉर्म्युला चार्ट आहे. काय बघा स्टँडर्ड इक्वेशन हे दोन इक्वेशन आहे इलिप्सचं फर्स्ट इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन. फर्स्ट आणि सेकंड काय असतं मी आता सांगितलं a व्हॅल्यू बघा मोठी आहे a जर मोठा असेल तर x ऍक्सिस वर तुमचा मेजर काय असणार इलिप्स झाला हॉरिझॉन्टल इलिप्स. आणि इथं बघा b मोठा आहे a पेक्षा म्हणजे तुमचा इलिप्स उभा आहे उभा म्हणजे y ऍक्सिस वर जास्त आहे. तो झाला या अकॉर्डिंग नुसार तुम्हाला फॉर्म्युला यूज करा. a मोठा असेल तर सगळे फॉर्म्युले हे होतील b वाले मोठे असेल तर हे सगळे तुम्ही फॉर्म्युले यूज करणार आहे. ते फॉर्म्युले प्रॉपर नोट करून घ्या प्रॉपर तुमचा मेंटेन करा आणि त्यानंतर आपण याच्यानंतर सम जेव्हा बघू ते पटपट कसे यूज करायचे फॉर्म्युले ते तुम्हाला मी सांगणार आहे. मग यात बघा काय सेंटरचं ओरिजिन असतं बघा त्यानंतर काय ऍक्सिस सिमेट्री ते काय मग जे फॉर्म्युले तुम्हाला कामाचे आहेत ते सांगून देतो बघा जे तुम्हाला युजफुल आहे आपण यूज करणार आहे मॅक्सिमम. यात तुम्हाला काय करायचं करायचं इक्वेशन तुम्हाला माहित असलं पाहिजे. दुसरं म्हणजे बघा याचे व्हर्टायसेस माहित असले पाहिजे. पुढचा तुमचा मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस माहिती तिथे या लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस पाहिजे रिलेशन बिटवीन त्यानंतर फोकाय
डिस्टन्स बिटवीन फोकाय, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिस, हे सगळं एक्सप्लेन केलं मी आता तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिस, एंड पॉइंट्स ऑफ लॅटरल सेक्टम, लेंथ ऑफ लॅटरल सेक्टम आणि पॅरामेट्रिक फॉर्म, हे सगळे लागतील. मला फक्त उरलेले 2-3 दिवसात यांचं काय बाकी गोष्टीची गरज पडणार नाही. पण हे सगळे फॉर्म्युले प्रॉपर तुम्ही नोट करून आपल्या नोटबुक मध्ये फॉर्म्युला चांगलं बनवा, जेणेकरून ते आपल्याला कंटिन्यूअस यूज करता येते. चला पुढे बघूया. आता यामध्ये काय असतं बघा, तुम्हाला इलेक्ट्रिक मध्ये शेवटी उरलेला पार्ट कोणता, की टँजंटचा एक पार्ट आहे. टँजंटचा लगेच फॉर्म्युला दाखवून देतो. तर बघा, इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स, टँजंट टू द इलिप्स at point x1, y1. या पॉइंटला तुम्हाला टँजंटला काय फाइंड करून दाखवायचे बघा, इलिप्सचा टँजंट फाइंड करून दाखवायची आहे इलिप्सला. तर त्या टँजंटचे इक्वेशन काय, तर इक्वेशन असतं बघा, y mx प्लस मायनस रूट a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुमचा पाठ असला पाहिजे. हा कशाचा फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ टँजंट आहे, टँजंट टू द इलिप्स. त्यानंतर तुम्हाला एक कंडिशन ऑफ टँजंट विचारली जाते. कंडिशन ऑफ टँजंट काय असते तर ते पण सांगूया. कंडिशन ऑफ टँजन्सी, कंडिशन ऑफ टँजन्सी मध्ये काय असतं बघा, की ज्यामध्ये हे बघा, हे जे दिसतं रूट दिसतं तुम्हाला, ही c ची व्हॅल्यू असते बघा. c म्हणजे काय, रूट a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, याची व्हॅल्यू असते. याची व्हॅल्यू जर c मिळत असेल तुम्हाला प्रॉपरली, म्हणजे याच्या रूटच्या बाहेर परफेक्ट उत्तर यायला हवं, म्हणजे व्हॅल्यू तुमची रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह येऊन चालणार नाही. तर तेव्हा हे जर प्रूव्ह झालं, याच्या जर व्हॅल्यू निघाली तर समजून घ्या टँजंट आहे. टँजंट आहे पण हे प्रूव्ह करायचं काम करतो c, दॅट इज द कंडिशन ऑफ टँजन्सी. सो असो टँजंट झाला, इक्वेशन ऑफ टँजंट झाला. त्यानंतर ठीक आहे, काय फॉर्म्युला राहिले असतील तर मी पुढे एक एक आणून देईल. तर मॅक्सिमम माझ्याकडे सगळे फॉर्म्युला ऑलमोस्ट सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण एक्झाम्पल वर शिफ्ट होऊया आणि एक एक एक्झाम्पल कसं सोडवायचं पटपट दाखवून देतो. आता बघा, तुमच्या समोर मी पुढचा क्वेश्चन ठेवलेला आहे बघा, इलिप्सचा, जो आपल्याला खूप महत्त्वाचा हा क्वेश्चन असेल, ज्यामध्ये काय काय विचारायचं चेक करा. की फाइंड द लेंथ ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस, कोऑर्डिनेट्स ऑफ द फोकाय, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रायसिस, लेंथ ऑफ द लॅटर सेक्टम, डिस्टन्स बिटवीन फोकाय, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रायसिस ऑफ द कर्व आणि कर्वचं इक्वेशन आपल्या समोर आहे. ठीक आहे, चला प्रॉपर लक्ष द्या. डोंट टेक टेन्शन, ओनली पे अटेन्शन. काळजी करायचं नाही, मी आहे, फक्त समजून घ्या प्रॉपरली. बघा, त्याने सांगितलं नाही शेप कोणता वापरा, म्हटलं का काय कोणता शेप आहे नाही. पॅराबोला असेल, तुम्हाला पॅराबोलाचे इक्वेशन काय असतं, y = 4ax. इलिप्स असेल तर मी आता सांगितलं इलिप्सचे इक्वेशन काय असतं, x² प्लस y² 1. मग आता बघा, तुम्हाला दिलेले इक्वेशन याच फॉर्मॅट मध्ये, यावरून कळायला पाहिजे इक्वेशन इलिप्सचं आहे. त्यांनी सांगितलेलं नाही इक्वेशन कशाचं आहे ते अजिबात सांगत नाहीये. तर आपण ओळखून घ्या. तो मग आता काय म्हणा, आपण बघा जे इक्वेशन दिलंय मी ते सांगतो बघा. गिवन इक्वेशन कंपेअर विथ काय असतं इक्वेशन आपल्या इथं, x² a² y² b² 1. a² टर्म किती मिळाली मला बघा, a² मिळाला मला 25, b² मिळाला आहे 9. तर नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट घ्या. 25 चा रूट आला 5, 20 चा 9 चा स्क्वेअर रूट आला 3. सो a आणि b दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहित झालेला आहे. a मोठा आहे का b मोठा आहे चेक करा, कारण इलिप्स कोणता आहे कळणं गरजेचं आहे. सो a ची व्हॅल्यू 5 आहे, b 3 आहे. सो मला वाटतं a ची व्हॅल्यू काय आहे, b पेक्षा मोठी आहे. a जर मोठा असेल तर आपला पहिला इलिप्स म्हणजे कोणता, हॉरिझॉन्टल इलिप्स, जो आडवा असलेला. मग आता आपण काय करूया, पहिल्या इलिप्सचे सगळे फॉर्म्युले यूज करूया. आता पहिल्या डोक्यात घ्या, काही असो पहिले इसेंट्रिसिटी काढून घ्या, कारण इसेंट्रिसिटी शिवाय कोणती व्हॅल्यू निघत नाहीये. म्हणून मी आधी पहिले फाइंड करून घेतो इसेंट्रिसिटी. त्या भले त्यांनी विचारलं असेल किंवा नसेल. इसेंट्रिसिटी फॉर्म्युला काय दिला तुम्हाला मी, रूट a² - b² a. मी म्हटलं तर जे मोठी व्हॅल्यू आहे मोठ्यामधून छोटी मायनस करा. तर यामध्ये व्हॅल्यू टाकूया. a चा स्क्वेअर म्हणजे आपला 25, b चा स्क्वेअर म्हणजे 9 अपॉन a म्हणजे दॅट इज 5. 25 मधून 9 गेले म्हणजे किती झाले, 16. 16 चा रूट किती आला, 4. म्हणजे 4/5 ही व्हॅल्यू आली आपली इसेंट्रिसिटीची. मग इसेंट्रिसिटी तुम्हाला माहित झालेला आहे. आता एक एक व्हॅल्यू काढून घ्या. जसा क्वेश्चन विचारलाय त्याच्या अकॉर्डिंग आपण
फाइंड करत जाऊया. बघा काय काय विचारलं बघा. पहिला सब क्वेश्चन काय, लेंथ ऑफ प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस. तर पहिला फाइंड करायला घेतलं बघा, लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस. लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस ची लेंथचा फॉर्म्युला काय होता बघा, 2a. 2a इज इक्वल टू, फॉर्म्युला चेक करा, तुम्हाला मागे दिलेला मागच्या स्लाइड मध्ये दिलेला आहे. 2a ही लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस फॉर्म्युला 2a असतो. इथे घेतला 2 into a. a ची व्हॅल्यू काय बघा आपली 5. तो 5 ला 10. लक्षात घ्या फॉर्म्युला कुठून देतोय मी, तर फॉर्म्युला इथे दिलेले बघा, मेजर ऍक्सिस सगळ्यात पहिले याचे फॉर्म्युला आपण यूज करतोय. मग इथे बघा लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस चा फॉर्म्युला 2a. आता तुम्हाला लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस काढायची म्हणजे 2b. तर लगेच ते पण फाइंड करून घेऊया आपण. लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस. मायनर ऍक्सिस चा फॉर्म्युला काय आपण पाहिला आपण 2b. 2 into b ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, तर b आहे बघा 3. इथं 3 आलं आणि 2 3 चा काय असतो 6 झालं बघा. लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस झाला, लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस काढला. आता पुढचा सेकंड सब क्वेश्चन बघा, काय विचारलं आपल्याला, कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. चला ते फाइंड करून घ्या. आता कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. फोकायचे कोऑर्डिनेट्स काय दिले बघा, आपण त्या फॉर्म्युला मध्ये लगेच चेक करूया. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय काय दिलं होतं, इथेच बघा. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय, फोकाय बघा, फोकायचे कोऑर्डिनेट्स आहे s इन ब्रॅकेट a, 0 मायनस a, 0. आणि दोन दोन लिहिण्यापेक्षा एक काम करा, की एकदाच लिहा a, 0 आणि इथे फक्त प्लस मायनस द्या, म्हणजे दोन्ही झाले त्यामध्ये कव्हर झाले. पुढे s इन ब्रॅकेट प्लस मायनस a ची व्हॅल्यू किती होती रे 5 आणि e ची व्हॅल्यू किती आहे, तर e आताच काढला बघा, इसेंट्रिसिटी दॅट इज 4/5 आणि कॉमा 0 आहे तसाच. मग 5 5 कॅन्सल झाला, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 4,0. s इन ब्रॅकेट प्लस मायनस 4,0. चला अजून काय फाइंड करायचं चेक करा. तो काय झाला, थर्ड सब क्वेश्चन त्यातला थर्ड मध्ये काय विचारलंय बघा, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रायसेस. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रायसेस. तर डायरेक्ट्रायसेस इक्वेशन काढायचं आहे, पण त्याचा फॉर्म्युला काय होता लगेच आपण चेक करूया. डायरेक्ट्रायसेस इक्वेशन बघा, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इक्वेशन बघा, x इक्वल a बाय e मायनस a बाय e एकच लिहायचं आणि काय करायचं प्रॉपर त्यामध्ये प्लस मायनस साइन द्यायचं. काय इक्वेशन होतं, x इक्वल टू प्लस मायनस a बाय e इज इक्वल टू a प्लस मायनस a. a काय आहे, ते आपला 5 होता. e काय मिळवलं आपण, तर e इथे चेक करा 4/5 आहे. 4 upon 5 तर इज बरोबर ते, सो इट मीन्स प्लस मायनस 25 upon 4. 5 to 5 25 झालं बघा. डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन रेडी. चौथा सब क्वेश्चन चेक करा, काय विचारलाय, लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. लॅटिस रेक्टमची लेंथचा फॉर्म्युला काय, तो पण चेक करून घेऊया लगेच. बघा इथं लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम, लेंथ इथं पहा, इथं देतो बघा लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम 2b² अपॉन a. सगळे प्रूव्ह करून दिले बघा तुम्हाला, फक्त दाखवतोय डायरेक्ट यूज करताना. काय फॉर्म्युला आहे, 2b² अपॉन a. 2 into b चा स्क्वेअर. b चा स्क्वेअर किती बघा चेक करा, इथं पहा b² आपला आहे 9, मग इथं 9 घेतलं अपॉन a. a म्हणजे किती मिळवला बघा, इथे चेक करा 5, तो 5 घेतलं आणि 2 9 चा आन्सर इज 18 अपॉन 5. दिस इज द लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम. ते पण मिळवले बघा. एक एक टॉपिक करून मी पूर्ण फाइंड करतोय. हा क्वेश्चन एवढा मोठा आहे, 4 मार्कांना डायरेक्ट हमखास येऊ शकतो. लक्षात ठेवा, 4 मार्कांना सीईटी असेल तर सीईटी कोणताही टॉपिक विचारू शकता, सीईटी आपण सांगू शकत नाहीये, पण तुम्हाला फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. चला बघा आता 4 पॉइंट्स आपण काढलेले आहेत. पाचवा पॉइंट, डिस्टन्स बिटवीन फोकाय. डिस्टन्स बिटवीन फोकाय चेक करूया. डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला काय होता बघा, इथे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट डिस्टन्स बिटवीन फोकाय बघा, 10वा पॉइंट आहे 2AE. तो फॉर्म्युला मी यूज करतो 2AE. मग 2 into a किती आहे आपल्याकडे, तर a ची व्हॅल्यू चेक करा 5 आहे. e किती आहे, e बघा इथे e ची व्हॅल्यू आहे 4/5.
तर कॅल्क्युलेशन केलं आपण बघा 2 मल्टिप्लाय आणि डिवाइड 2 कॅन्सल नाही होते सॉरी 2 नाही काय कॅन्सल होते बघा हा 5 मल्टिप्लाय आणि डिवाइड कट करा म्हणजे आन्सर इज 2 into 4 that is 8 डिस्टन्स बिटवीन फोकाय पण मिळवला आपण आता अजून काय विचारलं का शेवटचा डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस मग 6वा पॉइंट डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेसचा पण फॉर्म्युला दिलाय बघा मी चेक करूया काय दिलाय बघा इथे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स 2a upon e 2a upon e तर यूज करूया 2a upon e 2 into a a किती आहे आपल्याकडे चेक करा a ची व्हॅल्यू 5 आहे अपॉन e ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4/5 आहे 4 अपॉन 5 लिहिण्यापेक्षा काय करा डायरेक्ट वरती शिफ्ट करा रेसिप्रोकल म्हणून तो वरती जाणार सिम्प्लिफाय करा काय कट झाला बघा इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 आन्सर मिळाला 5 into 5 25 upon 2 दिस इज द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस मला वाटतं सगळा क्वेश्चन सॉल्व झालाय यात काही शंका असेल तर बघा काही डाऊट असेल तर मला सांगा एक एक टॉपिक एक एक फॉर्म्युला तुम्हाला दाखवून मी सॉल्व केलेला आहे त्यात इथे काही विचारू द्या तुम्हाला जमायलाच हवं कसा वाटलाय कसा क्वेश्चन वाटतोय नक्की हे मला कळवा कमेंट करा कळत असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि कळत काही शंका वाटत असेल तर नक्की मला मेसेज करा त्याच्या अकॉर्डिंग मी तुमचं ते टॉपिक कव्हर अप करत जाईल पुढच्या व्हिडिओ टाकताना जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा मी काळजी नक्की घेईन आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमचा आन्सर पण देईन तर बघा असा हा क्वेश्चन होता जो कंप्लीट झाला तर चला आपण पुढच्या क्वेश्चनवर वळूया बघा तर आपल्यासमोर दुसरा क्वेश्चन घेऊन आलोय बघा काय की यामध्ये त्यात इलिप्सचे इक्वेशन दिलं आपण त्याचे पॅरामीटर काढले आता आपल्याला काही कंडिशन दिली आपण इलिप्सचे इक्वेशन ओळखून दाखवायचं आहे काय दिलंय बघा यामध्ये आपल्याला तर फाइंड द इक्वेशन ऑफ द इलिप्स स्टँडर्ड फॉर्म इफ इसेंट्रिसिटी 3/8 बघा काय काय गिवन मला मी गिवन मांडतोय इसेंट्रिसिटी दॅट इज 3/8 अजून काय गिवन आहे डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 6 बघा डिस्टन्स बिटवीन फोकाय डिस्टन्स बिटवीन फोकाय आता डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला काय चेक करूया एकदा मला लगेच तुमच्या समोर दाखवून देतो डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला काय होता बघा इथे डिस्टन्स बिटवीन फोकाय इथे बघा दहावा फॉर्म्युला 2a आता तुम्ही म्हणाल मी पहिलाच फॉर्म्युला काय यूज करतो दुसरा का नाही करत लक्षात घ्या जेव्हा कंडिशन आलेले आहे तेव्हा बाय डिफॉल्ट स्टँडर्ड इलिप्स यूज करायचा आहे तुम्हाला दुसरा माहित नाहीये ते पण सांगणार नाहीये कोणता इलिप्स वापरा तर लक्षात घ्या जेव्हा त्यांनी सांगितलं नसेल कोणता घ्या तेव्हा बाय डिफॉल्ट कोणता स्टँडर्ड इलिप्स म्हणजे पहिले फॉर्म्युला वापरा तर डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला काय 2ae मग तो फॉर्म्युला मी इथे यूज करतो डिस्टन्स बिटवीन फोकाय 2a आता यात बघा डिस्टन्स बिटवीन फोकाय दिलेला आहे ऑलरेडी किती दिला आहे डिस्टन्स 6 दिला आहे मग मी ते 6 रिप्लेस करा 6 2a e ची व्हॅल्यू पण गिवन आहे बघा इथे e काय दिलं आहे आपल्याला 3/8 e पण माहित झाला बस आता सिम्प्लिफाय करा a मिळून जाईल किती आला बघा 2 1 जा 2 2 4 जा 8 पुढे डिवाइड कर 4 इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 6 into 4 6 into 4 that is 24 is equal to 3 into 8 3 आहे 3 पण मल्टिप्लाय इकडे शिफ्ट करा डिवाइड होईल 24 upon 3 is equal to 8 त्याचा भागीला बघा 3 8 जा 24 a ची व्हॅल्यू मला मिळाली a माहित झाला a ऑलरेडी दिलेला आहे आता b शोधायचा आहे b मिळवण्यासाठी काय एक रिलेशन आहे बघा रिलेशन बिटवीन a b e च काय रिलेशन आहे ते ओपन करून ते पण दाखवून देतो बघा रिलेशन बिटवीन हा फॉर्म्युला यूज करा हे बघा इथे आठवा रिलेशन बिटवीन a b e कधी वापरायचं आहे जेव्हा तुम्हाला दोन व्हॅल्यू माहिती आहे बघा a b पुढे गेला रिलेशन बिटवीन a b e आहे बघा इथे c होऊन झालंय सो तीन टर्म पैकी दोन टर्म माहित असतात तिसरी काढायची असेल हे रिलेशन वापरत चला मग आता आपण हे रिलेशन यूज करू b² = a² ब्रॅकेट मध्ये 1 - e². हा काय रिलेशन यूज करतो b² = a² इन ब्रॅकेट 1 - e². मग झालं जे दोन व्हॅल्यू माहिती त्यात पुट अप करा काय काय माहिती मला हे बघा b शोधायचा a चा स्क्वेअर a ची व्हॅल्यू 8 आहे तर स्क्वेअर किती होणार 8 चा स्क्वेअर 64 इन ब्रॅकेट 1 - e चा स्क्वेअर e किती बघा आपल्याकडे e 3/8 3/8 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर होणार 9 8 चा स्क्वेअर होणार 64 झालं पुढे b चा स्क्वेअर इक्वल टू 64 ने आप मल्टिप्लाय करा 64 1 जा 64 आप मल्टिप्लाय केला 64 ने याला मल्टिप्लाय केलं 64 कट होते काय होईल फक्त 9 सबट्रॅक्शन करून घ्या किती आले सबट्रॅक्शन 64 - 9 that is 55 b² आहे मला माहित आहे
जर आता आपले इक्वेशन विचारलं दिली तर तुम्हाला a माहिती आहे b माहिती आहे फायनल इक्वेशन काय असतं आपल्या इलिप्सचं तर इक्वेशन ऑफ इलिप्स काय इक्वेशन असतं रे x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 मग काय इक्वेशन झालं माझं x स्क्वेअर अपॉन a चा स्क्वेअर किती रे a ची व्हॅल्यू 8 आहे 8 चा स्क्वेअर 64 प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर किती बघा आपला 55 इज इक्वल टू 1 बघा झाला होता दिस इज आवर फायनल आन्सर विद्वान म्हटलं स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा बघा स्टँडर्डचे झाले a ची व्हॅल्यू मोठी आली b पेक्षा a ची व्हॅल्यू मोठीच येणार आहे बाय डिफॉल्ट वापरायचे पहिलेच फॉर्म्युले काय अडचण आहे का आवडत असेल तर नक्की लाईक करा पुन्हा पुन्हा सांगतोय बघा मी तुमच्यापर्यंत 100% देण्याचा प्रयत्न करतोय जीव ओतून सांगायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही पण तसं मला सपोर्ट करा अकॉर्डिंग मला येत आहे अकॉर्डिंग मला देता येत राहील तर चला बघा कसा वाटला हा क्वेश्चन काय झालंय की प्रॉपर तुम्हाला विसरल त्याची काळजी करून दिली आहे तर काय करतो आपण आता इलिप्सचे पॅरामीटर काढले काही दोन दोन टर्म दिल्या त्यावर इलिप्सचे इक्वेशन शोधले आपण चला आता बघूया पुढच्या सम मध्ये काय विचारलं गेलं चला बघा झटपट पटापट समजून घेऊया टपाटप काय सम आणलाय बघा आपल्या समोर फटाफट काय सम आहे फाइंड द इक्वेशन ऑफ द इलिप्स स्टँडर्ड फॉर्म the distance between foci is 6 and distance between direct traces 50/3 बघा ध्यान द्या काय ध्यान बघा तर डिस्टन्स बिटवीन फोकाय दिलाय तुम्हाला मांडलं मी इथे डिस्टन्स बिटवीन फोकाय कंडिशन बघा कंडिशन अरे बाळा लक्ष दे डिस्टन्स बिटवीन फोकाय दिलाय 6 पण डिस्टन्स बिटवीन फोकाय काय असतो रे आता फॉर्म्युला आपण यूज केला होता 2ae इज इक्वल टू 6 काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 मल्टिप्लाय इकडे केला डिवाइड ae इज इक्वल टू 2 इकडे डिवाइड आला 6/2 कितीचा भाग केला बघ ae इज इक्वल टू 2 1 जा 2 2 3 जा 6 ae ची व्हॅल्यू 3 आली आहे थांबायचं नाही पुढे चालायचं आहे अजून काय दिलंय बघ आपल्याला द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस मध्ये सुद्धा डिस्टन्स दिलाय बघूया काय मिळतोय अजून डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेस काय दिलंय डिस्टन्स आपल्याला 50/3 पण डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट ट्रायसेसचा फॉर्म्युला काय होता रे तर 2a/e तुझ्या फॉर्म्युला सगळे मी दिलेले आहेत चेक करून घ्या आता 2a/e याची व्हॅल्यू आहे 50/3 हा फॉर्म्युला मी यूज केला या दोघांचं रिलेशन काय बसतंय का बघा कोणती व्हॅल्यू पटकन निघू शकते आपल्याला एक मला वाटतं इथं 2 ने डिवाइड होईल त्याचा भाग केला बघा 2 ने जर 2 मल्टिप्लाय केला डिवाइड ला सो 2 1 जा 2 2 ने 50 चा भाग द्या 25 रे म्हणजे किती आला a इज इक्वल टू e डिवाइड करा मल्टिप्लाय सो 25/3 e असं एक रिलेशन तयार झालंय मी काम करा आता ही a ची व्हॅल्यू आपण यात टाकूया म्हणजे जेणेकरून आपल्याला e निघेल एक व्हॅल्यू पटपट निघायला लागेल सो बघा याला इक्वेशन 1 म्हणतो ही व्हॅल्यू यात टाकतो मी इथे म्हणजे a into e e किती आहे a तर आपण सॉरी काय माहित झालं आपल्याला a नाही काय माहित झालं e हा टाका इक्वेशन मध्ये आपलं a ची व्हॅल्यू काय बघा 25/3 e ती व्हॅल्यू टाकली 8 जागेवर e आपला आहे तसा इज इक्वल टू 3 म्हणजे e into e आपला होणार e स्क्वेअर 3 आहे तसा आणि 25/3 मल्टिप्लाय तिकडे करा डिवाइड म्हणजे उलट करा उलट म्हणजे 3/25 असं होईल काय कट झालं मध्ये बघा e square is equal to 3 into 3 9/25 so taking square root on both sides square root घ्या square root घेतलं e चे व्हॅल्यू आले बघा इथे आले रे 9 चा रूट आला 3 25 चा रूट आला 5 e माहित झाला आणि एकदा e माहित झाला so this value put in equation 1 काय इक्वेशन होईल बघा आपलं तयार तर a is equal to 25/3 e ची व्हॅल्यू बघा आपण मिळवली आहे 3/5 खरंच सिम्प्लिफाय किती आला a 3 कॅन्सल झाले 5 ने भाग द्या 5 1 5 5 5 25 सो a ची व्हॅल्यू बघा 5 आली आहे a पण माहित झाला आणि एकदा a माहित झाला e माहित झाला b काढायला वेळ लागत नाही आता सांगितलं रिलेशन वापरा काय रिलेशन होतं b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस a स्क्वेअर फॉर्म्युलाचा पार्ट झाले पाहिजे बघा यूज करून a चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर काय देणार 25 1 मायनस e चा स्क्वेअर e आहे 3/5 चा स्क्वेअर 9/25 25 ने आप मल्टीप्लाई करा ते चला होगा b स्क्वेअर इज इक्वल टू 25 * 25 मायनस 25 मल्टीप्लाई केले 25 कट होणार आपला 9 म्हणजे b स्क्वेअर ला 25 मधून 9 गेले इथून बघा 16 b चा स्क्वेअर आहे माहित झाला
झालं आपले बी माहित झालं, ए माहित झालं, आन्सर सॉल्व्ह झालं. इक्वेशन चालू होतं इलिप्सचं. काय इक्वेशन आलं बघा, इक्वेशन ऑफ इलिप्स. इलिप्सचं इक्वेशन असतं x/a + y/b = 1. तर यात व्हॅल्यू टाकतो x अपॉन a म्हणजे किती आहे आपला, a म्हणजे पहिलं 5 होता, 5 चा स्क्वेअर म्हणजे 25. x अपॉन a स्क्वेअर, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर आपल्या इलिप्सचं इक्वेशन आहे. सो x स्क्वेअर अपॉन a चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25, y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, b चा स्क्वेअर म्हणजे 16 आहे. तो तसा रिप्लेस केला ते आपलं फायनल आन्सर जे आपण इलिप्सचं इक्वेशन विचारलं मिळवलं. काहीच नाही, फक्त तुम्हाला पटपट a आणि b e च्या व्हॅल्यू मिळवता आल्या पाहिजे. सो मग बघा दोन कंडिशन होत्या, दोन्ही कंडिशन मधून तुम्हाला कंडिशन मध्ये एका a मिळाला, e मिळाला, a मिळाला, कंडिशन वापरून कंडिशन मधून b मिळाला आणि शेवटी इक्वेशन यूज करा, झालं तुमचं इक्वेशन. असं आहे बघा इक्वेशन फाइंड करायचे इलिप्सचे अशी समान. चला पुढच्या समोर बोलूया. बघा पुढच्या कंडिशनचं तुमच्या समोर मी सांगून ठेवलंय. काय कंडिशन आहे बघा, द इक्वेशन फाइंड द इक्वेशन ऑफ द इलिप्स स्टँडर्ड फॉर्म, मायनर ऍक्सिस दिलाय आणि इसेंट्रिसिटी दिली आहे. काय आहे इसेंट्रिसिटी, तो 1/3. त्यानंतर अजून काय दिलंय बघा, मायनर ऍक्सिस. हे लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस इज इक्वल टू किती आहे, 16 दिलाय. पण लेंथचा फॉर्म्युला काय असतो, मायनरचा फॉर्म्युला काय असतो, 2a का 2b. चेक करून घ्या, मेजर ऍक्सिस तर 2a असतो, मायनर ऍक्सिस तर 2b असतो. मग 2b ची व्हॅल्यू 16 दिली. मग 2b जर 16 असेल तर b किती झाला, 2 मल्टिप्लाय केला बाय डिवाइड, 2 8 चा 16. b माहित झाला, मला b माहिती आहे, e माहिती आहे, रिलेशन यूज करा. काय रिलेशन असतं आपलं, b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस a स्क्वेअर. b ची व्हॅल्यू 8 आहे, 8 चा स्क्वेअर झाला बघा 64. a नाही माहिती, 1 मायनस a चा स्क्वेअर, a तर माहित झाला 1/3, 1/3 चा स्क्वेअर 1/9. पुढे 64 इज इक्वल टू a स्क्वेअर इन ब्रॅकेट क्रॉस करून घ्या, 9 1 9, 9 मायनस 1 किती येणार आहे बघा, 8/9. फायनली किती झालं बघा, 64 इज इक्वल हा 8/9 मल्टिप्लाय करा तर डिवाइड करा, डिवाइड म्हणजे उलटा करा, रेसिप्रोकल म्हणजे इनटू केला, 8/9 चा उलटा काय होणार, 9/8 इज इक्वल टू a स्क्वेअर. म्हणजे a स्क्वेअर सॉल्व आले बघा, 8 1 8, 8 8 चा 64. कॅल्क्युलेशन करा, 8 9 चा किती, 72. a स्क्वेअर माहिती आहे, बघा a माहिती आहे, b माहिती आहे, सगळं रिलेशन जर माहित झालं असेल तर इक्वेशन काढा. इक्वेशन ऑफ इलिप्स, इलिप्सचं काय इक्वेशन असतं, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. यात व्हॅल्यू टाकल्या आपण, x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, a स्क्वेअर आहे बघा 72 प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी a आपला b ची व्हॅल्यू रिप्लेस करायला पाहिजे, b आला बघा, b किती होतं आपलं, b ची व्हॅल्यू 8 होती, 8 चा स्क्वेअर म्हणजे 64 इक्वल टू 1. असा हा इलिप्सचा टॉपिक आहे. मी एकदम परफेक्टली एक्सप्लेन करतोय आणि परफेक्टली तुम्हाला सांगत चाललोय की टॉपिक एक फक्त पढ़ण्याचं काम आहे. ज्याला फॉर्म्युला परफेक्ट आठवत आहे त्याला या चॅप्टर मध्ये अजिबात अडचण येणार नाही, फक्त फॉर्म्युल्याचं काम करा. काय फक्त इसेंट्रिसिटी काढायची आहे, एकदम इझी टॉपिक, एकदम इझी क्वेश्चन आहे. फाइंड द इसेंट्रिसिटी ऑफ एन इलिप्स whose the length of the lateral rectum is 1/3 of its minor axis. काय आहे बघा, लॅटरल रेक्टम काय कंडिशन दिलेली आहे, चला चेक करूया. कंडिशन वाईज मी सम मांडतो. काय दिले, फाइंड इसेंट्रिसिटी शोधायची. पुढे त्यानंतर लेंथ ऑफ द लॅटरल रेक्टम, कंडिशन सांगितलं बघा मी, लेंथ ऑफ लॅटरल रेक्टम इज इक्वल टू काय म्हणते, लॅटरल रेक्टमची लेंथ किती आहे, 1/3. इज 1/3 म्हणजे 1/3. कुणाची 1/3 बघा, मायनर ऍक्सिसच्या, म्हणजे लेंथ ऑफ मायनर ऍक्सिस, मायनर ऍक्सिसच्या 1/3 आहे. म्हणजे आता फॉर्म्युला टाका, लेंथ ऑफ लॅटरल रेक्टमचा फॉर्म्युला असतो बघा आपला, काय रे, 2b² अपॉन a, आणि हा 1/3 होता तसा. आणि मायनर ऍक्सिसची लेंथ किती असते, 2b. मेजर ऍक्सिस 2a असतो, मायनर ऍक्सिस 2b असतो. तर व्हॅल्यू पण टाकलेला आहे, आता जस्ट सिम्प्लिफाय करून घेऊया. काय काय बघा, इथे बघा हा 2b² डिवाइड कर 3 करा, मल्टिप्लाय होईल. पण एक काम करा, मला काय करा, 2 वरती आहे, 2 कॅन्सल झाला, b वरती b आणि हा b चा स्क्वेअर कट झाला. उरलं काय माहिती, फक्त b अपॉन a इज इक्वल टू 1 अपॉन 3 झालं. b माहिती आहे, a माहिती आहे, b आणि a चं रिलेशनच माहिती आहे मला. रिलेशन नाही पण विचारलं काय होतं, इसेंट्रिसिटी. टाका, यूज करा इसेंट्रिसिटी फॉर्म्युला. इसेंट्रिसिटी काय फॉर्म्युला होता बघा, रूट मध्ये a² - b² अपॉन a.
सगळे फॉर्म्युला तुम्हाला मी चार्ट मध्ये दाखवलेले आहेत त्याचा तो फॉर्म्युला बघा हा इलेक्ट्रिक फॉर्म्युला सापडेल चला बघा टाका व्हॅल्यू a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर a किती बघा a म्हणजे p आमची व्हॅल्यू 3 आहे 3 चा स्क्वेअर किती येणार तुमचा 9 मायनस b चा स्क्वेअर b किती बघा समोर 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 डिवाइड बाय a ची व्हॅल्यू किती बघा 3 सिम्प्लिफाय करा 9 मायनस 1 किती रे 8 डिवाइड बाय 3 8 चा स्क्वेअर रूट घेऊ शकता 8 चा रूट तर निघत नाहीये पण असं म्हणता येईल का 4 टू ला 8 4 चा स्क्वेअर रूट काय तर बाहेर 2 म्हणजे आतमध्ये रूट 2 अपॉन 3 झाले बघा व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी 2 रूट 2 अपॉन 3 असा एकदम इझी आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन होता बघा सॉल्व झालेला आहे तर आता शेवटचा क्वेश्चन वर येऊया म्हणजे आपला हा हा टॉपिक क्लिअर झाला म्हणायला हरकत नाही बघा तुमच्या समोर मी लास्ट टॉपिक ठेवलाय लास्ट क्वेश्चन याचा काय फाइंड द इक्वेशन ऑफ द एलिप्स हॅविंग व्हर्टायसेस प्लस मायनस 13,0 अँड फोकाय प्लस मायनस 5,0 आता तुम्हाला व्हर्टायसेस दिलेले आहेत बघा व्हर्टायसेस जे मांडतो का मी व्हर्टायसेस काय व्हर्टायसेस दिले तुम्हाला तर प्लस मायनस 13,0 पहिला पार्ट व्हर्टायसेसचा फॉर्म्युला काय असतो तो व्हर्टायसेसचा फॉर्म्युला असतो प्लस मायनस a,0 is equal to plus minus 13,0 मग याचा मीनिंग हा झाला प्लस मायनस चा विषय सुद्धा काय झाला a ची व्हॅल्यू 13 आली आहे a डायरेक्टच माहित झालं तुम्हाला आणि a माहित झाला तर काय माहित होतं आपण रीड करा फोकाय पण दिलाय चला फोकायचे कोऑर्डिनेट काय असतात फोकायचे कोऑर्डिनेट असतात बघा प्लस मायनस ae,0 आणि फोकायचे किती दिलाय आपल्याला प्लस मायनस 5,0 याचा अर्थ हा झाला याला इक्वेट करा इक्वेट म्हणजे ae ची व्हॅल्यू 5 आली आहे मग ae 5 त्यामुळे a तर ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला 30 आहे मग a ला मी 30 टाकला मग a किती आला तर a 5 30 मल्टिप्लाय इकडे शिफ्ट झाला डिवाइड a सेंटीमीटर माहिती झाला बघा 5/30 आता आपल्याला a माहित झाला e माहित झाला आता b माहित करायचा तो रिलेशन यूज करा काय रिलेशन असतं a square in bracket 1 minus a square a माहिती बघा a ची व्हॅल्यू 13 आहे 13 चा स्क्वेअर 169 b चा स्क्वेअर 5/13 5/13 चा स्क्वेअर 25/169 169 ने आप मल्टीप्लाई करा 169 1 चा 169 169 ने मल्टीप्लाई केलं 169 कट झाले उरले फक्त 25 आणि यांचे सबट्रॅक्शन करा किती बघा की म्हणतो 9 5 4 6 2 4 म्हणजे 144 म्हणजे b स्क्वेअर हे मला माहित झालेलं आहे फायनल तुम्हाला काय विचारलं ते इक्वेशन ऑफ एलिप्स फायनल इक्वेशन आलं आपलं इक्वेशन ऑफ एलिप्स काय इक्वेशन आलं बघा तर x² y² b² is equal to 1 म्हणजे फायनल आन्सर झाला माझा x² a चा स्क्वेअर किती होता बघा a आपला 13 होता 13 चा स्क्वेअर किती येणार आहे 169 y² b चा स्क्वेअर किती बघा 144 is equal to 1 हे आपला फायनल आन्सर असा हा एलिप्स टॉपिक होता एलिप्स कन्सेप्ट होता आज तुम्ही याला पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे पूर्ण मला सांगायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असेल तर मला सांगा पूर्ण एलिप्स मी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे तर यामध्ये काही अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर मला सांगा सगळं मॅक्सिमम मला एमसीक्यू किंवा क्वेश्चन घ्यायचे होते जेवढे मी कव्हर केलेले आहे सो तो पार्ट खूप मोठा होत असल्या कारणाने तर मी या ठिकाणी आपण स्टॉप करतो जेणेकरून काय होईल की तुम्हाला एक बघायला इझी पडेल खूप मोठा पार्ट झाल्यानंतर नकोच वाटतं म्हणून म्हटलं तो प्रॉपर बनवलेला आहे जेवढा बनवला तेवढा बघून घ्या प्रॉपरली कसं वाटलंय मला सांगा आणि आपला प्रतिसाद नक्की कळवा ठीक आहे आवडला असेल तर सांगा पुढचा त्यानंतर मला जर चांगलं तुम्हाला वाटत असेल कळत असेल तर हायपर कोणाचा पार्ट मी लवकर अपलोड करेल तसं तुम्ही मला मेसेज करा लाईक करा मग त्या अकॉर्डिंग मी पुढचा पार्ट अपलोड करेल